नमस्कार, CI न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज जळगाव शहरामध्ये रिंग रोड परिसरात चौफुली या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सिग्नलला वाहिली गेली श्रद्धांजली। श्रद्धांजली का वाहिली याच्या मागे मोठं कारण आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून जळगाव शहरातील रस्त्यांचे काम सुरुवात होती। त्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे बऱ्याच ठिकठिकाणी सिग्नल बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती। त्या ठिकाणी कोणाचा अपघात होता, शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत होता, छोट्या मोठ्या गाड्या डायरेक्ट घुसून जात होत्या। या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर अध्यक्ष आणि शहर उपाध्यक्ष यांच्या वतीने जळगाव शहरामध्ये प्रत्येक सिग्नलला श्रद्धांजली वाहण्यात आली। आपण या ठिकाणाचा पुढचा रिपोर्ट बघू शकता। धन्यवाद। प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो। 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 प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी जळगाव शहरातील बंद असलेले सिग्नलला पहा आणि फुले वाहा असे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन आयोजित केले होते, निषेध आंदोलन। ते आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेले आहे। या जळगाव शहरातील परिस्थिती अशी झालेली आहे की जळगाव शहराचा वाढता विस्तार घेता आपण यंत्रणा कार्यान्वित करायला पाहिजे, तर महापालिका असेल आणि प्रशासन असेल तर ते कमी करण्याच्या मागे लागलेले आहे। जळगाव शहरात DSP चौक ते टावर चौक हा एकमेव रस्ता सोडला तर कुठल्याही प्रकारे कुठलेही नियंत्रण प्रशासनाचं नाही आहे। बाकी नागरिक काय जळगाव राहत नाही का? या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होत असतात। असे बरेच सिग्नल आहे, यांनी कागदावरती यांना बंद करून टाकलेलं आहे। कुठल्या आधारावर बंद केलं आहे? नागरिकांचे काही तिथं हे नागरिक जळगाव शहरातील रहिवासी नाही आहेत का? तर याकरता आमची मागणी होती, आम्ही निषेध म्हणून या सिग्नलला पहा आणि फुले वाहा हे आंदोलन केलेलं आहे। आणि आमची मागणी असेल हे सिग्नल लवकरात लवकर सुरू करावे आणि बंद केले असतील तर काय कारणाने बंद केले नागरिकांना जाहीर करावं, ही आमची प्रमुख मागणी। आणि याच्या पुढे ज्या ज्या ठिकाणी शहरात जे सिग्नल आहे एक तर काढून टाका, नाही तर सिग्नल बंद असतील तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार। जवळपास काय आंदोलन केलंय? जवळपास हे आम्हाला आम्ही तर पूर्वीपासूनच हे एक महिना 2 महिने 4 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांना साहेबांना
याची दखल घेण्याची सांगितलं होतं. आधीच जर दखल घेतली असती तर आम्हाला आंदोलन करण्याची काही गरज नव्हती. आणि जवळपास सर्वच सिग्नल, फक्त जे मेन रस्ते आहे, कोर्ट चौक ते DSP चौक वगैरे, कलेक्टर ऑफिस, ह्या चौक जर पाहिला तर हा सिग्नल फक्त चालू आहे. जवळपास तुम्ही बघा सगळे सिग्नल बंद आहे. तुम्ही बघतच आहात की हे जी चौफुली आहे रिंग रोड, इतकी गर्दी आहे की आज इथे धिम्म प्रशासन, भोंगड कारभार या महापालिकेचा तुम्हाला दिसतो आहे की चालू असलेले सिग्नल बंद पडू देतात आणि तिथे काही कोणत्याही पद्धतीचे सिग्नल नाही, काही नाही. आज आमचं निवेदन 8 दिवसापूर्वी समजलं होतं त्या प्रशासनाला आणि आज कर्मचारी इथे येऊन आज हे इथे सुरळीत करत आहे वाहतूक. एरवी हा सिग्नल बंद असतो का? नेहमी बंद असतो. इथे कोणत्याही पद्धतीचं काही नाही. रोज किरकोळ अपघात हे होत राहतात. आणि आता समजा स्कूल सुटली, शाळा सुटली की मुलं त्यांचा जीव मुठीत धरून कसे तरी ते रोड क्रॉस करतात. एखादी मोठा अपघात झाला तर ह्या प्रशासनाचा काय करायचं? मागणी काय झालं आपल्या? हे सर्व सिग्नल कार्यान्वित करावे ही आमची मागणी आहे. आणि लोकांना सुरळीत रस्ता, अपघात होऊ नये म्हणून हीच मागणी आहे आमची. सिग्नल लवकरात लवकर कार्यान्वित करावे. तसेच महापालिकेने जे बंद